नमस्ते मुलांनो, आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत। आपण याच्या अगोदर शेप सगळ्या शिकलेलो आहोत, बरोबर आहे की नाही? शेप सगळ्यांना माहिती ना, शेप्स म्हणजे आकार, वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू असतात। आता ही बांगडी कोणत्या आकाराची आहे? सर्कल, गोल आकाराची आहे की नाही? मग आता आपल्या वहीचा कागद कोणत्या आकाराचा आहे? वहीचा कागद नाही। वहीचा कागद कोणत्या आकाराचा? वहीचा कागद कोणत्या आकाराचा आहे? असा असतो की नाही, रेक्टँगल, आयत आकाराचा असतो की नाही? वहीचा कागद या आकाराचा असतो। बांगडीचा आकार सर्कलचा असतो। अंड कोणत्या आकाराचं असतं? अंड ओव्हल आकाराचं असतं। अंड माहिती नाही, एक ते कोणत्या आकाराचं असतं? ओव्हल आकाराचं असतं, बरोबर आहे की नाही? तुम्ही डाईस खेळता की नाही, डाईस, सापशिडी, त्याचा वरचा भाग कोणत्या आकाराचा असतो? डाईस, हे बघा डाईस, बघितला का? याचा वरचा शेप चौरस आहे, चौरस, वरचा शेप काय? चौरस, पण हा अखंड शेप क्यूब आकाराचा, याला क्यूब म्हणता की नाही तुम्ही? क्यूब, याला सगळ्या साइड सेम आहेत, सगळे पृष्ठभाग सेम आहेत। हा काय आहे? क्यूब शेप आहे। हा काय आहे? क्यूब शेप आहे। तुमची बाटली कोणत्या आकाराची रे? अशा आकाराची की नाही? तुमच्या घरातली सिलेंडरची टाकी माहिती ना, ती कोणत्या आकाराची आहे? सिलेंडर। हा शेप कोणता आहे? सिलेंडर। हा शेप कोणता आहे? सिलेंडर। आता सगळे तुम्हाला स्क्वेअर माहिती आहे, रेक्टँगल माहिती आहे, ट्रायंगल शेप कसा असतो? ट्रायंगल, हा शेप असतो ट्रायंगलचा, बरोबर आहे? सगळे शेप तुम्हाला माहिती आहेत। 3 साइड असला की ट्रायंगल, 4 साइड्स असला की रेक्टँगल, 4 इक्वल साइड सेम साइड असले की चौरस, स्क्वेअर, 5 साइड्स असले की पंचकोन, 6 साइड असला की षटकोन। आता आपण काय करणार आहे? एक गाणं लावणार, तुम्ही फिरायचं। गाणं बंद झालं, मी म्हणलं स्क्वेअर, की स्क्वेअर वाल्यांनी माझ्याकडे धावत यायचं, कळलं? मग अशी टोपी कोणाला दिली? ती टोपी आणली का तू? नाही आणली, ओके, चला ठीक आहे। 1 2 3 स्टार्ट। फिरा, नाचा, वर करा सगळ्यांनी। आपलं शेत दाखवा, गणिताची नको। थांबलं, सर्कल नाही या, सर्कल, सर्कल नाही या माझ्याकडे धावत, सर्कल, सर्कल, हा रॉंग। बघा हा सर्कल आहे का? बघा बरं, हा काय रे? हा काय रे? स्क्वेअर, चौरस आहे हा, चौरस। म्हणजे मी शिकवलेलं तुला थोडंसं अजून अभ्यास करावा लागेल, बरोबर की नाही? हे काय आहेत? सर्कल, बघा बघा बघा, हे सर्कल। इकडे उभा राहा, तिकडे कॅमेरा दिसला पाहिजे तू, सर्कल। आणि हा काय आहे? स्क्वेअर, हा ऑड मॅन आउट झाला याच्यात, सर्कल सर्कल स्क्वेअर। आता तू तिकडे जा, तू परत बाजूला थांब। चला तू सर्कल वाले बाजूला थांबा। चला 1 2 3 स्टार्ट। गणिताची नको भीती। ट्रायंगल, ट्रायंगल कोण? ट्रायंगल, 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 बघा बरं कोण राहिला नाही ना? ट्रायंगल, ट्रायंगल, व्हेरी गुड, ट्रायंगल वाले जिंकले, कोणीच नाही हरलं। ट्रायंगल सगळ्यांना कळाला, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, 3 कोण आहेत, 1 2 3, 3 अँगल, 3 साइड्स, 1 2 3 साइड्स, 3 अँगल्स आणि 3 व्हर्टायसेस, बरोबर? ओके, व्हेरी नाईस, गुड। चला नेक्स्ट,
1 2 3 स्टार्ट. आहे सोपी गणिताची नको भीती, गणित आहे सोपी गणित सोडवलं मला, सूत्र लक्षात ठेवून गणित सोडवलं. हा सिलेंडर या सिलेंडर. कोण आहे सिलेंडर? बघा सिलेंडर. हा सिलेंडर नो सिलेंडर. हे बघा ही सिलेंडर आहे. मी तुम्हाला सांगितलं आपल्या बाटलीचा आकार बघ बरं, बघ बरं कसा आहे, बघ बरं. सिलेंडर आहे, बाटलीचा आकार आहे. आपल्या घरातली टाकी सिलेंडर, आपल्या घरातला डब्बा असतो की नाही तो पण सिलेंडर असतो, बरोबर आहे की नाही. इथलं बघा हे सिलेंडर दाखवलं की नाही. हे बघा हे इकडे इकडे हे काय आहे? सिलेंडर. कळलं? ओके चला नेक्स्ट सुरू करा. सूत्र लक्षात ठेवून स्क्वेअर. स्क्वेअर. स्क्वेअर वाले या माझ्याकडे. स्क्वेअर. हा स्क्वेअर बघा हे का? हे बघा हे रॉंग आलं, रॉंग. हे स्क्वेअर आहे का? बघा बरं, बघा बरं. हा ती नाही, स्क्वेअर नाहीच आहे ती, ती बरोबर आहे. हा बघा बरं हा स्क्वेअर आहे का? स्क्वेअर म्हणजे काय असतं रे? हे बघा इकडे बघा, लक्ष द्या, इकडं जवळून घे. ही साईड, ही साईड, ही साईड, ह्या 4 साईड्स कशा असतात? सेम असतात. 4 साईड कशा असतात? सेम असतात, सेम. आता ह्या 4 साईड सेम आहेत का? बघा बरं ही लॉंग आहे, हा म्हणजे तो रेक्टँगल आहे. हे स्क्वेअर आहेत, हे ऑड मॅन आउट झाले. हा तो अभ्यास करायचा हा घरी. चला ओके चला बाजूला थांबा. 1 2 3 स्टार्ट. काढण्यासाठी परिमिती बंद असावी आकृती, काढण्यासाठी परिमिती बंद असावी आकृती. रेक्टँगल. रेक्टँगल. चला 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 माझ्याकडे या रेक्टँगल वाले. रेक्टँगल वाले चला चला या या या. कोण कोण आहे रेक्टँगल? संपले का रेक्टँगल? ओके रेक्टँगल वाले जिंकले, ट्रँगल वाले जिंकले. बघा बरं रेक्टँगल कसा आहे? याच्या समोरची साईड सेम आहे, याच्या समोरची साईड सेम आहे, बरोबर आहे की नाही. ही काय आहे? रुंदी. ही काय आहे? लांबी. लांबी आणि रुंदी, लांबी मोठी असते, रुंदी लहान असते. आपल्या वहीचं पान कसं आहे? रेक्टँगल शेप मध्ये. ओके गुड. चला नेक्स्ट. 1 2 मोठा गोल करा, वर करा. हा चला ओके. ओव्हल बघा कसा असतो ओव्हल. छान व्हेरी गुड. इकडे बघा ओव्हल कडं. ओव्हल कसा असतो? अंडाकृती. कळलं? ओव्हल शेप. ओके तुम्ही पण जिंकले ओव्हल वाले. चला 1 2 3 स्टार्ट. वर्कर वर्कर असं हा पंचकोन दाखवायचा मला. पंचकोन. कोण आहे दोघांमध्ये पंचकोन? व्हेरी गुड. का बरं याला पंचकोन म्हणायचं? सांग बरं. थांब थांब थांब. पंचकोन का म्हणायचं? का बरं? व्हेरी गुड. याला काय आहेत रे? हे बघा 5 कोन आहेत, 5 बाजू आहेत, आहे की नाही? 5 बाजू आहेत, 5 कोन आहेत, 5 शिरोबिंदू आहेत. पंचकोन याला म्हणायचं पेंटॅगॉन. काय म्हणायचं? पेंटॅगॉन. ओके चला आता ही एकटी राहिलेली. हा हिला आपण प्रश्न विचारूया. तुझ्या शेपचं नाव काय आहे? सांग बरं. मगाशी तू सगळी छान उत्तरं दिली. सांग बरं शेपचं नाव. याच्यातलं कोण सांगू शकतं याच्या शेपचं नाव? हा ये इकडे चल पटकन. हा सर्कल नाहीच आहे. इकडे इकडे या. तर इकडे
हा सांग. षटकोन. षटकोन. मोठ्याने बोल. षटकोन. षटकोन. बघा बरं, याला 6 बाजू. 1 2 3 4 5 आणि 6. काय बाजू? 6 बाजू षटकोन. 5 बाजू पंचकोन. 4 बाजू चौकोन. 4 बाजू समान चौरस. समोरासमोरील बाजू समान आयत. बरोबर आहे की नाही? हे सगळे शेप सगळ्यांनी लक्षात ठेवा. चला बरं, एका याच्यात उभे राहा बरं. चला सगळे ओळीत उभे राहा. हा चला, याने उत्तर सांगितलं. याला काय बक्षीस द्यायचं आपण? काय बक्षीस द्यायचं? हे सगळे शेप त्याला देऊन टाकायचे का? सगळे शेप त्याला देऊन टाकायचे? चालेल का? आवडेल का तुला? ओके. चला सगळे शेप अथर्वला देऊन टाका. उद्या अथर्व तुमचा खेळ घेणार. उद्या अथर्व काय करणार? तुमचा खेळ घेणार. ओके. चला 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 सगळ्यांनी द्या. आणि उद्या काय करायचं माहितीये? हा, उद्या काय करायचं? सगळ्यांनी स्क्वेअर शेपचं, सर्कल शेपचं काय करायचं? वस्तू घेऊन यायच्या. हा इकडे या. उद्या काय करायचं? सर्कल शेपची एक वस्तू घेऊन यायची. ट्रायंगल शेपची एक वस्तू घेऊन यायची. रेक्टँगल शेपची एक वस्तू घेऊन यायची. ओव्हल शेपची एक वस्तू घेऊन यायची. अंड घेऊन याल का? फुटल ना ते. मग त्याचा कागद कापून आणायचा. तो आकार जमेल ना? मी आता जेवढे जेवढे शेप दाखवले तुम्हाला, सिलेंडर शेप वगैरे सगळे शेप कागदाचे तुम्ही काय करायचे? कापून आणायचे आणि छान नक्षी बनवायची. येईल ना बनवता? ओके. खूप छान खेळ खेळला. तुम्हाला छान समजले शेप्स कसे असतात, त्यांची नावं काय काय, ते सगळं तुम्हाला छान ओळखता आलं. व्हेरी गुड गर्ल अँड गुड बॉय. थँक्यू.